लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा आवेर. सहज लीळे उदकी वह्या, तुम्ही रक्षलिया निज सत्ते. अहो स्वामी तुकया देवा,
यावरी न करावा अभेर. निळामणे धराल हाती तरी द्याल मती निरूपमा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर. रुची रुची घेऊ गोडी, रुची रुची घेऊ गोडी, प्रेम सुख झाली जोडी. काळ जाऊ नेदू वाया, काळ जाऊ नेदू वाया, चिंतू विठोबाच्या पाया. काळ जाऊ नेदू वाया, चिंतू विठोबाच्या पाया. करू भजन भोजन, करू भजन भोजन, धणी घेऊ नारायण. काळ जाऊ नेदू वाया, चिंतू विठोबाच्या पाया. तुका म्हणे जीव धाला, तुका म्हणे जीव धाला, होय तुझ्याने विठ्ठला. काळ जाऊ नेदू वाया, चिंतू विठोबाच्या पाया. जगद्गुरू संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमाने आलेला 885 क्रमांकाचा हा अभंग असून प्रस्तुत अभंगात तुकाराम महाराज आपल्या स्वतःची भक्ती क्षेत्रातली पूर्ण सिद्ध अवस्था व्यक्त करतात. भक्ती क्षेत्रातली सिद्ध अवस्था त्या ठिकाणी व्यक्त करतात. प्रत्येक क्षेत्रात भक्ती असेल, योग असेल, ज्ञान असेल, अरे प्रपंच असेल, तर त्यात मनुष्य राहत जातो, वागत जातो, त्याचं सेवन करीत जातो आणि त्यातलं त्याला मर्म थोडं 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 समजत जातं. आणि असं करता करता त्याचा जर अभ्यास करेल तर त्याच्या पूर्णत्वाला जातो. सरळ गोष्ट आहे. परंतु प्रत्येक परमार्थातल्या साधन क्षेत्रातली सिद्ध अवस्था वेगळी आहे. ज्ञानाची सिद्ध अवस्था वेगळी आहे, भक्तीची सिद्ध अवस्था वेगळी आहे, योगाची सिद्ध अवस्था वेगळी आहे, कर्माची सिद्ध अवस्था वेगळी. कर्माची सिद्ध अवस्था काय? ऐसी कर्म साम्य दशा होय जेथे वीरेशा. मग श्री गुरु अप्पाईसा भेटे. कर्मसाम्य दशा. कर्मसाम्य दशा म्हणजे काय? तर पाप पुण्याचं कर्म करून ते भोगायला येतं, ते संपेपर्यंत मनुष्याला मोक्षाकडे जाता येत नाही. तर निषिद्ध कर्म आणि काम्य कर्माचा पूर्ण त्याग आणि विहित कर्माचा आणि नित्य विहित आणि नित्यनैमित्तिक कर्माचा आचार, पण त्याच्या फलाचा त्याग. अशा प्रकारचं जर झालं तर एक कर्म हे नित्यनैमित्तिक फळाच्या त्यागानं संपतात आणि हे क्रियेच्या त्यागानं संपतात. आणि ते संपल्यानंतर जी अवस्था आहे त्याला कर्मसाम्य दशा म्हणतात. ही कर्मक्षेत्रातली, कर्मकांडाच्या किंवा कर्मयोगाच्या क्षेत्रातली सिद्धावस्था आहे. योगाची सिद्धावस्था आहे ध्यान, धारणा, ध्यान, समाधी, शेवटी निर्विकल्प समाधी. माऊलीची हीच अवस्था आहे शेवटी समाधीत बसताना. ज्ञानदेवे घेतले दान, धरोनिया ध्यान आणि समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. समाधी अवस्था ही योगाची अवस्था, ज्ञानाची अवस्था. आता काही करण्याची नाही, आता काही करायचंच नाही राहिलं. सगळं मिळवायचं झालं, सगळं करायचं झालं. आता काय? आता मुक्ती. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोरी, आता दिवस चारी खेळी मिळेल, अशी गोष्ट आहे. म्हणजे ही ज्ञानाची अवस्था. भक्तीची अवस्था काय आहे? भक्तीची अवस्था पण भाव समाधी किंवा भावयुक्त होणं, प्रेमरसाची गोडी पक्की लागणं. प्रेमरसा, भगवंताच्या प्रेमानं, प्रेमाच्या रसात डुंबून अशा प्रकारचं जायचं, शिल्लकच राहायचं नाही. प्रेम अशी गोष्ट आहे. तुका प्रेमे नाचे गाय, गाणी यात विरोनी जाय. संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. तर अशा प्रकारचं ऐसे निमाते विश्वी कथित, कथिते नितोषे कथू विसरत. तया मग तया विसरा माझी विरत अंगे जीवे. ही भक्ती क्षेत्रातली शेवटची अवस्था आहे, अशी गोष्ट आहे. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च मान नित्यम तुष्यंती च रमंती च. कथयंश्च मान नित्यम. माझ्या आवडीने, माझ्या प्रेमाच्या गोडीने माझी कथा करतात, माझं भजन करतात, त्याच्यात नाचतात, त्याच्यात भाव विभोर होतात, त्याच्यात स्वतःला विसरतात. आणि काय? तुष्यंतीच ही सिद्ध अवस्था आहे.
संतुष्ट होतात, निरंकुश तृप्ती प्राप्त होते. पण रमंतीचं त्याच्यातून ते निघत नाही, ते त्याच्यातच राहतात. तसा ज्ञानाचा निरंकुशा तृप्तीचा महात्मा त्याच्याच चिंतन करीत राहतो, तसं हे भक्तीच्याच रसात डुंबत राहतात, तुष्यंतीच्या रमंतीच्या, आणि ते करता करता ते त्याच्यात मिळून जातात. अशी गोष्ट आहे. विषय भोगणारा माणूस मात्र जन्म मरण नरक भोगीत 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 तडफड 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 करीत राहतो शेवटपर्यंत. तसं हे नाही. पण एक गोष्ट आहे की ज्ञानाची सिद्धावस्था, योगाची सिद्धावस्था, कर्माची सिद्धावस्था ही भक्तीच्या सिद्ध अवस्थे इतकी सोपी नाही. अशी गोष्ट आहे, सोपी नाही. म्हणून सगळ्या संतांनी प्रेमलक्षणा भक्ती निवडली, आणि ही प्रेमलक्षणा भक्ती निवडण्याचे अनेक कारणं आहेत. ते आत्ता आपल्याला इथं सगळे सांगायचे नाही. तशी जशी वेळ ज्या ज्या प्रसंगात येईल तसं तसं आपण चिंतन करूया. पण एवढंच सांगेन की ही जी अवस्था आहे ती अवस्था एकतर प्राप्त करून घेताना यालाही भावुकता किंवा जागरूकता लागते, आणि ही अवस्थासुद्धा झाल्यानंतर पहिल्यांदा खूप जपावं लागतं. तुकाराम महाराज भक्तिप्रेमातल्या रसाच्या अनुभवाची जी सिद्ध अवस्था सांगतात, तो साधकाला फार मोठा उपहार आहे, साधकाला फार मोठी मेजवानी आहे. अंतरंग साधनं जे करीत असतील मनाची, मनाला जे मनात ते मुठी धरून आहात की 24 तास मनावर आणि नियंत्रण अंकुश ठेवून जे आहेत की मन इकडे तिकडे जाऊ नये परमेश्वराला सोडून, अशा प्रकारच्या साधकांना आणि हा उपहार किंवा ही मेजवानी असं मी म्हणेन. तर त्याचं कारण आहे की भक्तिप्रेम ज्या वेळेला अनुभवाला येतं त्यावेळेला आधी त्याची गोडी लागत असते आणि मागूनही गोडी लागत असते. म्हणजे भक्ती रसाचा रस म्हणजे आनंद, भक्तीच्या आनंदाचा अनुभव येतो, त्या अनुभवाला गोडी असते, त्या अनुभवाला गोडी असते. जशी आपण बासुंदी केली, बासुंदी दूध चांगलं होतं, गाईचं होतं, ते आटवलंही पण चांगलं, पण त्याला साखरच घातली नाही, मग त्याला गोडी नाही आली नाही त्याला. त्याचं पौष्टिकत्व आहे, त्याचं सगळं बाकीची दुधाची चव आहे, पण त्याला साखरेची चव नाही लागली. ही गोष्ट आहे. म्हणून आपल्याला जी अवस्था आहे ती अवस्था गोडीशिवाय येत नाही, आणि गोडीशिवाय पूर्ण होत नाही. बरं का, रुची घेऊ गोडी असं त्या ठिकाणी म्हणतात. कसं आहे तर ती गोडी आधी निर्माण होते आणि मग घ्यावी लागते. का घेतल्यावर निर्माण होते? साखर खाल्ल्यावर गोड लागते का खायच्या आधीच गोड लागते? हो, खायच्या आधी साखर गोड लागते. पाहिली की गोड लागते का? पोत्यात असली तर, हातात घेतली तर नाही, जिभेवर ठेवावी तेव्हा गोड लागते. म्हणजे आधी अनुभव मग गोडी आहे ना. कसं आहे सांगा? आधी अनुभव मग गोडी आहे? नाही, आधी गोडी आहे मग अनुभव आहे, आणि आधी अनुभव आहे मग गोडी. दोन्ही पण आहे, दोन्ही आहे. कसं दोन्ही आहेत? तर ही गोडी म्हणजे फक्त साखरेची खाण्याच्या पदार्थाचीच नाही, अगदी कीर्तनाची सुद्धा गोडी. कीर्तनाची गोडी देवनिवडी आपण. कीर्तनाची गोडी कधी लागते? कीर्तन ऐकून 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 लागते नाही. आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळेला प्रसिद्ध कीर्तनकार होते, मामासाहेब दांडेकर होते, त्याच्यानंतर गुंडा महाराज होते, रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी होते. असे पट्टीचे कळसाचे अशा प्रकारचे होते. हो, सगळेच होते. मग अशा वेळेला आम्हाला आधी लगेच त्यांच्या पुढं कोणी जाऊन बसवलं ना, हा ऐका यांचं कीर्तन, असं नाही झालं. असं नाही. मग काय, लोक म्हणायचे त्यांचं कीर्तन फार भारी असतं. लोक 2 तास अगोदर त्यांच्या कीर्तनाला जाऊन बसतात, म्हणजे योग्य जागा मिळते, आणि मग ते ऐकायला लागल्यावर 2 तास आधी बसण्याचा वेळ कुठेतरी गप्पा मारण्यात काहीतरी जातो, आणि सुरू झाल्यावर 2 तास केव्हा जातात पत्ताच नाही, 2 मिनिटासाठी जातात. असं लोकांच्याकडून ऐकलं, आणि ऐकल्यानंतर मग गोडी लागली की त्यांचं कीर्तन आपल्याला ऐकायचं कधीतरी.
मग प्रयत्न, कोणाला तरी म्हणणं, कोणाला तरी जाण्याचा प्रयत्न करणं, मग कोणीतरी त्या प्रयत्नाला साथ देणं, असं होत गेलं. प्रसंग काही सांगायचे नाहीत मला, पण अशी गोष्ट आहे. म्हणजे एखादी गोष्टी सम्यक ज्ञान नुदयिजता वेधेची तन्मयता उपजयसी योग्यता बोध चितोला असं म्हटलंय की ज्ञान अजून उपजायचे. नुदयिजता म्हणजे न उदयिजता, सम्यक ज्ञान उगवलं नाही म्हणजे उदयाला आलं म्हणजे अनुभवाला आलं नाही, पण वेधेची त्याचा वेध लागतो, वेध लागतो अशी गोष्ट आहे. मुलगी उपवर झाली म्हणजे तिला पतीचा अनुभव नसतो, पण उपवर झाल्यानंतर माझ्या बरोबरीच्या मुलीचे लग्न झाले आहेत, त्या सासरी गेल्या, त्या आनंदानं त्या ठिकाणी आल्यात, आनंदानं नांदतात, ते खूप आनंद असतो असं म्हणतात. पण माझं कधी होईल, मलाही तो आनंद मिळाला पाहिजे ना, अशी गोष्ट आहे. म्हणजे अनुभवाच्या आधी त्या गोष्टीचं वर्णन योग्य व्यक्तीकडून विश्वासानं जर आपण ऐकलं आणि त्याचं चिंतन त्या ठिकाणी केलं तर आपल्याला त्याच्या आसक्तीचा रस निर्माण होतो, त्याच्या प्राप्तीची आवड निर्माण होते आणि ती आवड पुढे काम करते, अशी गोष्ट आहे. विषयाच्या आवडीचं मी सांगितलं, पण विषयाच्या आवडीचं असं आहे, हे यापेक्षा निराळं आहे. प्रपंचातल्या विषयाची आवड या भक्तिप्रेमाच्या गोडी आवडून लागते तशी लागायची गरज नाही. त्याचं कारण आहे की विषयाचं सुख माणसाने अनेक जन्म भोगलेलं आहे. कोणत्याही मनुष्य जन्मात आला तर विषय आहेच आहे, पत्नी आहे, पती आहे, मुलं आहे, सगळं आहे. आणि मनुष्यच कशाला पाहिजे? जनावरं काय करतात? जनावरं भोगतातच. त्यानंतर माणसासारखी आडकाठीच नाही, काळ वेळ नाम उच्चारित नाही त्यांना, काहीच नाही. म्हणजे अनादि संसार, भागवतात म्हणतात एकनाथ महाराज, अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय भोगिले पायी ते उमटले चित्ताची ठाई. म्हणजे अनेक जन्मांचे विषयाचे संस्कार चित्तामध्ये त्या ठिकाणी खचखचून भरले असल्यामुळे कोणताही जन्म आला आणि ती विकाराची अवस्था आली, मनुष्याचा जरी आला आणि विकाराची अवस्था उपवर झाली, मुलगी मुलगा, की त्यानं ते वेध लागतात, अशी गोष्ट आहे. वेध लागतात आणि मग त्या गोडीत ते गेले की मग त्यात ते डुबून जातात. त्याचा परिणाम वाईट असतो हा स्वतंत्र विषय आहे, पण गोडीचा विषय हा आहे. पण एक गोष्ट आहे, भक्तीचे संस्कार आपल्याला तसे आहेत की नाही मागे असले तर चांगली गोष्ट आहे. मग प्रल्हाद असलं मग सर्व सत्वर उच्चार प्रल्हाद मला होऊन जाईल. पण भक्तीचे संस्कार जर कमी असतील किंवा नसतील तर मात्र ती गोडी लवकर लागत नाही. मग ती कोणीतरी सांगून संतांच्या संगतीत त्याचं हॅमरिंग होतं आपल्या मेंदूवर की भगवंताची भक्ती फार भारी आहे, भगवान भक्ताला असं करतो तसं करतो, त्याचं प्रेम हृदयात आलं की मनुष्य आनंदानं देहभाव विसरून जातो वगैरे, असं खूप ऐकावं लागतं, श्रवण करावं लागतं, अशी गोष्ट आहे. म्हणून एके ठिकाणी ज्ञानाच्या बाबतीत भगवंतानं मौलीने म्हटलंय काय, जया रसाची या गोडी मन आरतीची सेची सोडी संसाराची या तोंडी गुंतलीची. बरं का, ज्या ब्रह्मरसाच्या गोडीसाठी म्हणजे ऐकून संसाराच्या तोंडात गुंतलेलं जे मन आहे, विषयाच्या आसक्तीच्या तोंडात गुंतलेलं जे मन आहे ते ती आरती सोडून देतं आणि मग इकडे अशा प्रकारचं येतं, इकडे येतं. आपण ज्या पक्षात युद्ध करायला आहोत तो पक्ष खोटा आहे, त्याला अपयश येणार आहे, हे ज्या युयुत्सूला कळतं. महाभारताच्या युद्धातली कथा आहे. युयुत्सू नावाचा धृतराष्ट्राचा वेश्येपासून झालेला मुलगा होता आणि दोन्ही सैन्य होती आणि धर्मराजांनी युधिष्ठिरांनी जाहीर केलं की आमची सेना अशी, यांची अशी आहे, असं युद्ध आहे. ज्याला इकडून तिकडं जायचं असेल त्याने आत्ताच जायचं, नंतर मध्ये जायचं नाही, आणि ज्याला तिकडून यायचं असलं तरी यायचं. इकडून तिकडं कुणीच गेलं नाही पांडवाकडून, पण कौरवाकडून मात्र युयुत्सू आला. तर काय झालं, त्याला कळलं आपला पक्ष खोटा आहे म्हणून, त्याला कळलं आपला पक्ष विनाशाला जाणार आहे म्हणून, त्याला कळलं आपला पक्ष अन्यायाचा आहे म्हणून,
त्याला कळलं त्या पक्षाला धनुर्धर पार्थ आणि योगेश्वर कृष्ण आहेत म्हणून भूती नीती विजय सगळं तिकडे, श्री तिकडे सगळं आहे. मग आता आपलं नको थांबायला, एकटा विवेकी निघाला तो आला इकडे. त्याप्रमाणे संसाराचा विषयाचा पक्ष आहे आणि भक्तिप्रेमाचा कक्ष आहे. भक्तिप्रेमाचा कक्ष म्हणजे विषयाला पार तिळांजळी जाऊन हिमालयात जायचं असं नाही, पण ते कर्तव्य म्हणून करायचे, ते कर्तव्य म्हणून करायचे आणि इकडं आवडीची रुची म्हणून यायचे. तर तर कर्तव्य म्हणून करण्याचा प्रपंचातली गोडी कमी कमी करून परमार्थातली गोडी म्हणजे भक्तीतली गोडी ज्यावेळेस वाढविली जाते त्यावेळेस तिला फार जपून इकडे इकडे करावं लागतं. आणि इकडची गोडी जेव्हा चांगली लागते आणि तिकडची बरीच कमी होते त्यावेळेला या गोडीचा रस किंवा या गोडीची टेस्ट म्हणजे या गोडीचं सेवन रुचीने करावं लागतं. अशी गोष्ट जशी शहरातली माणसं बरं का, शहरातली माणसं आणि खेड्यातली माणसं यांच्यात एक फरक आहे. काय फरक आहे? खेड्यातल्या माणसाने बायकोला चहा टाक बरं, चहा टाक, कितीने चहा टाकायचं मग द्यायचा कशाला, कप कशाची बशी कशी, एक परत असायची जेवायची, परत मागायची, त्या पराची चहा होतायचा, एक कप दोन अर्धा तांब्या पाऊण तांब्या होतायच त्याच्यात चहा, आणि त्याने घ्यायचा तोंडानं घटा 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 2 मिनटात अर्ध्या मिनटात पिऊन टाकायचं. चहा प्यायलाच तुम्ही, हां एका हातात पिऊन चालले कामाला. खेड्यातल्या माणसाचं रससेवन विषयातला कवी ना प्रपंचातला कवी ना रससेवन करण्याची ही पद्धती. घटाघटा जेवायचं, पटापटा घटाघटा प्यायचं, पटापटा जेवायचं. आणि शहरात असं नसतं, सोफ्यावर बसायचं टेकून, पायावर पायाशी आडी टाकायची, सिगारेटची सवय असली तर ते फुंका मारायचा एकदा, त्याच्यानंतर वर्तमानपत्र घ्यायचं, मग ते कपात बशीत चहा वाचायचं, हे करायचं, एखादी बातमी पाहायची. काय राव आपले 50 माणसं मेली युद्धात आणि एक घोट घ्यायचा. 50 माणसं मेली एकदा चकचक केलं की झालं का सगळं, त्यांचे सगळ्याचे उजाड झालेत ना तिकडं, आणि त्यात एखादा आपला असला तर असं चहा पिल का? याला म्हणतात रुची घेऊ गोडी. एक एक घोट प्यायचा, त्याच्यात बिस्किट बुडवायचं, अजून काही करायचं, असं चाखत माखत खायचं म्हणजे त्याला गोडी म्हणतात, रुची घेऊ गोडी म्हणतात बरं का. तर इथे रुची घेऊ गोडी, तर कशाची गोडी घेऊ, तर भगवंताच्या प्रेमाची घेऊ. काढू गाथा, एखादा अभंग पाहू, त्यातलं एखादं चरण पाहू, त्यातल्या एखाद्या अर्थाचा विचार करू, त्याची चर्चा करू, अशा प्रकारे रुची गोडी घेण्याचं काम आहे. पण काय असतं की आपल्याला परमार्थाची रुची लागता लागता जर आपल्याला संगती मिळाली नाही, आपल्याला परमार्थाची संगती मध्ये मध्ये नाही मिळाली, सत्संगती सतत असती, एक 15 दिवस मिळालीच नाही, मग भजन करणं झालं नाही, मग गाथा बघणं झालं नाही, ज्ञानेश्वरीचं पारायण झालं नाही, एखादे हरिभक्ती पारायण आपल्याकडं पुढे आले नाही, आणि सतत कोणाच तरी लग्न निघालं, कोणाच तरी धूमधाम, कोणाच तरी साखरपुडा, कोणाच तरी ओटी भरणं, काहीतरी सुरू झालं. मग सगळे तेच लोक, मग तेच लोक असं करता करता इकडचा विसर पडतो, आणि इकडचा विसर पडला की तिकडं बाजूला सारलेलं सगळं आपल्या परत येतं. त्या पाण्यावरचं फेन असतं की नाही, फेन असतं, बाबुळी म्हणतात त्याला, माऊली म्हणतात, ती बाजूला सारायची पाणी पिण्याकरता. पाणी पिलं आणि इकडे बघितलं की ती सगळी एकमेकाला भेटायला येते, फार प्रेम असतं त्याचं एकमेकावर, ती मिळायला येते. त्याप्रमाणे संसाराच्या संस्काराला बाजूला सारून आपण भक्तीच्या क्षेत्रात येऊन भक्ती करायला लागल्यानंतर सातत्यानं चालली तर त्याची गोडी वाढत जाते. अनुभवाच्या अगोदर वाढत जाते आणि अनुभव यायला लागल्यानंतरही वाढत जाते. पक्की झाल्यावर मग काही प्रश्न नसतो, मग अंतर बाह्यतेच असतं. पण पक्की होईपर्यंत त्या रोपाचं जसं आपण काल परवा सांगितलं त्याप्रमाणे त्याला धोका असतो. म्हणून ज्या वेळेला सत्संगतीचा धूमधाम असेल त्यावेळेला त्यात डुंबून जायचं,
आणि ज्या वेळेला सत्संगती नसेल त्यावेळेला आपलंच चिंतन थोडं 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 करायचं आणि त्याला म्हणायचं रुची रुची घेऊ गोडी, रुची रुची घेऊ घास ब्रह्मरस आवडी, असंही प्रमाण आहे. तर रुची रुची घेऊ गोडी, कशाची गोडी? तर प्रेम सुख झाली जोडी. तुकाराम महाराज म्हणतात भगवंताच्या प्रेमाच्या सुखाची जोडी म्हणजे प्राप्ती झाली. भगवंताच्या बद्दलचं प्रेम, भगवंत हृदयात आहे, सगळीकडे आहे, व्यापक आहे, निर्गुण निराकार आहे, सगळं आपण बोलतो नेहमी, स्मृती आपल्याला सांगतात. पण भगवंताचं जे प्रेम असतं ते अंतःकरणातच येतं. तो वैकुंठाला आहे म्हणून जरी आलं, पंढरपूरला आहे म्हणून जरी आलं, आपल्या देवळात आहे तरी आलं, आपल्या घरात सगळीकडे आहे असं म्हणलं तरी आलं, प्रेम येतं. प्रेम यायला, प्रेम निर्माण व्हायला काही व्यक्ती जवळच असली पाहिजे असं काही नाही. आपली मुलगी सासरी गेली ना आईला प्रेम येतं, आपण सासरी आलो ना आईचं माहेरचं प्रेम येतं, दूर असल्यावरही प्रेम येतं. तर ते प्रेम ज्या वेळेला येतं त्यावेळेला व्यवहारात दुःख होतं, पण परमार्थामध्ये विरहाचं प्रेम असून कोणतं प्रेम असलं तरी ते सुखाचा अनुभव देतं. प्रेम आलं की सुखाचा अनुभव देतं. भगवान भेटून तो सुखरूप आहे त्याचा अनुभव आपल्याला ही गोष्ट वेगळी. पण भगवान जिथे आहे तिथे, जसा आहे तसा, जेवढा आहे तसा, कसा असे ना, पण तो माझा आहे, तो माझा आहे. आणि त्याच्याबद्दल जे जे ऐकलं आहे, त्याच्या लीला ऐकल्या, तज्जोषणा दाशवपर वर्तमनी श्रद्धारतिर्भक्ती ही अनुक्रमिष्यती. त्याच्याबद्दल जे जे काही ऐकलं आहे ते आठवण येऊन त्याच्या ज्या मूर्ती किंवा त्याचे जे चित्र किंवा त्याचं जे वर्णन ऐकलं आहे शास्त्रात, त्याच्या स्वरूपाचं वर्णन, त्याचं चित्र आणि त्याची मूर्ती हे पाहून ऐकलं आहे, तो देव आपल्या पुढे येतो. आणि आपल्या पुढे आल्यानंतर ते ऐकलेलं आपल्या लक्षात आलं की आपल्या अंतःकरण शांत होतं आणि आपल्या अंतःकरणात प्रेमाचा एक झरा निर्माण होतो, उचंबळतं प्रेम. अंतःकरणाला ओलावा येतो. अंतःकरणाला ओलावा आल्यामुळे डोळ्यात पाण्याचे थेंब येतात, चेहऱ्यावरती अंगावरती रोमांच येतात, घाम येतो थोडासा. हे काय? आतल्या प्रेमा रसाचा प्रादुर्भाव बाहेर होतो, अशी गोष्ट बाहेर होतो. भिंत जशी ओली होते बाहेरच्या, खूप पाऊस पडला म्हणजे मातीची भिंत जशी आत ओली होते, त्याप्रमाणे आतल्या प्रेमानं बाहेर ओलावा निर्माण होतो, गळा रुद्ध होतो. हां, रोमांच जवळजवळ फरक आहे असं म्हटलं. किंवा नेत्री अश्रूंची या धारा कुठे रोमांच शरीरात, या पंढरीची घडे, पांडुरंगाला पाहून किंवा आठवण करून असं घडतं. तर हे जे प्रेम उचंबळतं त्यामुळे जे भाव, त्या प्रेमाचे भाव दिसतात त्याला अष्टसात्विक भाव म्हणतात. 8 प्रकारचे भाव आहेत. चित्त चाकाटले आटू घेत, वाचा पांगुळले जेथीच्या तेथा, आत्पाद कंचुकीत रोमांच आले, अर्धोन मिलीत डोळे वर्षताती आनंद जळे, आतुल्या सुखोर मीचे निबळे बाहेरी पाके. हे प्रेमसुख, प्रेमसुख झाली जोड. प्रेमसुखाची प्राप्ती झाली म्हणजे अशा प्रकारचे अष्टसात्विक भाव दाटून येतात आणि त्या भावनेत मनुष्य एका आगळ्या वेगळ्या सुखाच्या सागरात डुंबत असतो. प्रेम 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 आपण विषयातही म्हणतो. या दोघांचं एकमेकावर, नवरा बायकोचं फार प्रेम आहे, यांचं आपल्या मुलावर फार प्रेम आहे. पण ज्या प्रेमात स्वार्थ असतो, ज्या प्रेमात स्वतःचा अहंकार असतो, ज्या प्रेमात मी आणि तू पण कायमच राहत असतं, त्याचे पैलू सगळे सांगत नाही मी आता आपल्याला. पण स्वार्थी प्रेम, अहंकारी प्रेम आणि द्वैतातलं प्रेम जे असतं ते विषयातलं असतं, ते आसक्तिरूप असतं, ते दूषित असतं, दूषित असतं, डाक मिसळलेल्या सोन्यासारखं असतं. म्हणून ते त्या प्रेमात खरा मूळचा पूर्ण अनुभव येत नाही. आणि त्या प्रेमाचं लक्षण इंद्रियांच्या पुरतंच असतं. हृदयाचा जो गाभा आहे, आतला अंतरंग जो आहे, त्या अंतरंगातलं ते प्रेम नसतं. म्हणून त्या प्रेमाच्या अनुभवाची गोडी आणि रस असं नाही, ही गोष्ट आहे. ते फसवणार आहे, ते खड्ड्याकडे नेणार आहे, ते विनाशाकडे नेणार आहे, लक्षात ठेवा. पण ते प्रेम बाजूला सारून जर भगवंताच्या नामाचं, भगवंताच्या रूपाचं,
भगवंताच्या लीलांचं, भगवंताच्या स्वरूपाचं, भगवंताच्या संबंधाचं प्रेम समर्पण भावरूप जन्माला आलं आणि ते जर आष्टिक सात्विक भावाच्या रूपात अशा प्रकारचं आलं तर त्या अनुभवाचा रस, त्या अनुभवाचा आनंद, त्या अनुभवाची गोडी अलौकिक आहे, अलौकिक आहे. म्हणून मी सुरुवातीला जे म्हटलं की शास्त्रातली ही सिद्ध अवस्था तुकाराम महाराजांची आहे. प्रेम सुख झाली जोडी, प्रेम रस झाली जोडी. मग आता काय करायचं? आता पुन्हा काय घेऊ? रुची घेऊ गोडी. रुचीने आपण घेऊ, म्हणजे त्याचं सेवन करू. शेवटी काय होतं, जोपर्यंत प्रेमरसाची जोडी झाली नाही, म्हणजे तुकाराम महाराजांसारखी सिद्ध अवस्था झाली नाही, तोपर्यंत त्या प्रेमासाठीच आपण लालायित असतो की ते प्रेम आपल्याला कसं येईल, ते प्रेम आपल्याला कसं येईल. आणि ते प्रेम आलं नाही तर माणूस व्याकुळ होतो. तुकाराम महाराज बघा ना, बघा काय काय कागा केविल वाणा केलो दिलासा देन, काय तुझी शक्य लाज येते मना तुझा म्हणवी तारा दास. पुढे काय हो, गोडी नाही रस बोलिली यासारखी. तुझा दास म्हणवायला मला लाज वाटते देवा, की मी तुझा म्हणवतो दास, पण तुझ्या संतांनी तुझा दास झाल्यानंतर तुझ्या प्रेमाची गोडी, तुझ्या कृपेची गोडी कशी आहे ते जे सांगितले ती मला गोडी नाही रस बोलिली यासारखी. त्यांच्या बोलण्यासारखी मला रसाची गोडी येईना, काय करू? संतांची उत्तरं लाजविल्यासारखी झाली. एकावरून दुसरं खरं आहे ते काय ते कळतं, आणि या रसाच्या गोडीबद्दल मीच बोललोय पण ती गोडी मलाच येईना, असं एक अभंग आहे. असं आहे का? तू का म्हणे माझी कोणी पदवी दिवाणी, आणि मग त्याला हे काय, त्याला फल काय येत नाही, अशी गोष्ट आहे. कीर्तनी बैसता निद्रे नागविले, मन माझे गुंतले विषय सुखा. सांगा पंढरी राया काय करू यासी, का रूप ध्यानाशी न येते. भगवंताची हृदयातली मूर्ती अंतर्धान झाल्यावर ध्रुव जे वेडा पागल झाला होता, त्याचं हेच कारण आहे की गोडी येता येता जर गोडी गेली तर मनुष्याची अवस्था फार वाईट होते. भगवान अंतर्धान झाल्यानंतर गोपींची काय अवस्था झाली ती अवस्था होते, अशी गोष्ट आहे. म्हणून आपल्या मनाला सतत हे केलं पाहिजे की तू परमार्थाला लागला पण आता मागं फिरू नको, बरं विषय ध्यानात येऊ देऊ नको. विषयाचं स्मरणही जर नसलं तर ही रुची गोडी घेता येते, प्रेमरस गोडी प्राप्त झाल्यानंतर. आणि नाहीतर ही प्रेमरस गोडी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि ती कुठपर्यंत नाकारता येत नाही ते आपल्याला पहिल्यांदा कळत नाही, नंतर ते पक्क होत जातं, तेव्हा त्याच्या वंशात जावी तेव्हा कळेल, अशी गोष्ट आहे. म्हणून एके ठिकाणी तुकाराम महाराजांनी प्रेमरसाची जी जोडी झाली ती हातातून जाऊ नये आणि त्याची रुची गोडी घेता येईल ती सतत घेत राहू, जागरूकपणे घेत राहू. याच्याकरता तुकाराम महाराजांनी सांगितलं की हातातली गोडी जाऊ नये. तुकाराम महाराजांचं एक अभंग आहे, काय, हरिनाम वेली पावली विस्तार, फळी पुष्पी भार उल्हावली, तेथे माझ्या मना होई पक्षीराज, साधावया काज तृप्तीचे या. बरं का, साधावया काज तृप्तीचे या. आणि शेवटी तुकाराम महाराजांना तुका म्हणे क्षणा जातो काळ, गोडी ते रसाळ अंतरे. या 2-3 प्रकाराने याचं चिंतन करता येतं. काही लोकांना म्हणतात चला भजनाला, नरदेह परत मिळणार नाही आणि प्रेमाची गोडी फार अलौकिक असते, प्रपंचापेक्षा जास्त. हो म्हणे, येऊ जरूर. काय आहे, हे मुलाचं लग्न झालं ना, एकदा मुलाचं लग्न झालं आणि पत्नी दवाखान्यात आहे, ती 15 दिवसांनी येणार आहे, ती आल्यावर लग्न होणार आहे, 1-2 महिने झालं की मग मोकळाच आहे म्हणे, असं करतो. म्हणजे त्याला लांबवीच चालतो, त्याला लांबवीच चालण्याला सुद्धा म्हणतात गोडी ते रसाळांतरे. क्षण काळ, मध्ये काळ गेला की गोडी अंतरे, अशी गोष्ट.
एखाद्या माणसाला म्हणलं आमचे पैसे द्या ना, तेव्हा उद्या देतो. उद्या नाही जाणं झालं आपलं की तो परवा दिवशी देत नाही, 8 दिवस लांबवतो. मध्ये काळ गेला की काम लांबतं आणि लांबता लांबता काम फसतं आणि लांबता लांबता त्या कामाच्या विरोधात जाऊन आपल्याला दुःख भोगावं लागतं. म्हणून काळाला लागून हे करावं लागतं, अशी गोष्ट आहे. लागून करावं लागतं. एखाद्या लाईनला आपण लागलो दर्शनाला आणि थोडीच लाईन आहे, गप्पा मारीत बसलो की तोपर्यंत 1000 लोक लाईनला लागतात. मग मध्ये कोण स्थिर देईल तुम्हाला? नाही, तिथं लागून राहावं लागतं. त्याप्रमाणे परमार्थाचे अनुसरण हे लागून ठेवावं लागतं. त्याला काळ जाऊ द्यायचा नाही. म्हणून तुका म्हणे क्षणक्षणा जातो काळ, गोडीचे रसाळ अंतरेल. म्हणून हे मना, तू पक्षीराज हो आणि त्या हरिनाम वेलीवर जाऊन त्याचे फुलं कोणती आहे? त्याचं वैराग्य हे फुल आहे, त्याचं ज्ञान हे फळ आहे, त्याचं भक्ती हे रस आहे. त्याच्यात त्या ज्ञान फळातला तो रस चाख आणि तृप्त हो कायमचाच. तू काळ जाऊ देऊ नको, इकडे इकडे वेंधळ्यासारखा पाहू नको, त्या मनाला समजावतात. म्हणून क्षणक्षणा काळ, थोडा काळ गेला की ती गोडी निघून जाईल, कच्ची असली तर, आणि इकडची गोडी आपल्याला पकडेल. म्हणून सावध राहून रुचीने ती गोडी घ्यावी लागते सतत, अशी गोष्ट आहे. म्हणून तुकाराम महाराज या अभंगात दुसऱ्या चरणात पटकन म्हणतात, वाया जाऊ नेदू काळ. बरं का, वाया जाऊ नेदू काळ. तर काय, काळ जाऊ नेदू वाया, चिंतू विठोबाच्या पाया. तर आम्ही काळ वाया जाऊ देणार नाही. तर गोडी ते रसाळ अंतरेल म्हणून एक. आणि दुसरी गोष्ट अशी की आपण करता 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 त्याच्या गोडीतून थोडे बाजूला झालो तरी ती गोडी अंतरून जाईल. म्हणून काळ जाऊ नेदू वाया एक त्या ठिकाणी करावं. आपण पहिल्यांदा भजनाला जातो, कीर्तनाला जातो, आपल्या अंगात ताकद असते, मग घरच्या जबाबदाऱ्या आपल्यावर नसतात, मग जबाबदाऱ्या येतात. मग जबाबदाऱ्या आल्यानंतर शक्ती कमी पडते, मग लांब जाणं होत नाही, मग जवळजवळच माणूस जातो. असं करता करता लहानपणात किंवा तरुणपणात लागलेली गोडी पुढे पुढे कमी होण्याची शक्यता असते. आणि काहींना वय झाल्यानंतर थोडी थोडी गोडी लागते. ती थोडी थोडी गोडी लागली की यमराज लगेच दारात येतो की चलो झालं आता तुमचं. तर तसं नाही. प्रल्हादांनी सांगितलंय, बालपणातच कौमार आचरित प्राज्ञा. आणि बालपणात गोडी लागून ती टिकवून ठेवली पाहिजे. हे रुची घेऊ गोडी आणि प्रेमरस झाली जोडी, हे जे आहे ना, ते प्रेमरसाची अवस्था सिद्ध आहे. पण नुकत्याच सिद्ध झालेल्या अवस्थेवर विसंबायचं नाही आणि त्याच्या गोडीचा लाभ उठवण्याकरता रुचीने त्याचं सेवन करायचं आहे. सेवन करायला काही नाही, नुसतं आस्वादनच करायचं त्याचं, दुसरं काही स्वयंपाक करायचंच नाही, इथं जेवायचंच आहे नुसतं, दुसरं काही नाही, अशी गोष्ट आहे. म्हणून काळ जाऊ नेदू वाया. मग काय करायचं? तर असं करायचं, ग्रंथांतरी वर्णन केलेलं आहे की जास्तीत जास्त काळ आपला परमार्थात कसा जाईल. मग परमार्थ काय? जप करायचा. काय 24 तास जप करता येतो का? मध्ये काही देहधर्म आहेत, लोक भेटायला येतात, लौकिक आहे, हे आहे, गॅस संपला आहे, नवा लावायचा आहे, सामान आणायचं, हे काही असतं की नाही? का सतत जप कसं करता येईल? म्हणून काही जप करावा, काही ज्ञानेश्वरी वाचावी, काही चर्चा करावी, काही एखादी कथा ऐकावी, काही सिरियल असली या प्रकारची, तर असं पालटून करायचं, अशी गोष्ट आहे. आपल्याला जर श्रोता मिळाला, बरं का, आपल्याला जर श्रोता मिळाला आणि आपल्याला जर बोलता येत असलं तर त्याला काहीतरी सांगायचं. तुम्ही हे ऐकलं का? तुम्ही ते ऐकले का? मायका मी सांगतो. मी आज नृसिंह सरस्वती स्वामींची गोष्ट सांगतो, मी आज टेंबे स्वामींची गोष्ट सांगतो, मी आज ज्ञानोबारायांचा एक प्रसंग सांगतो. वक्तव्य करावं. आपल्याला जर एखादा वक्ता मिळाला आणि आपण किती मोठे वक्ते असलो तरी आपलं बाजूला ठेवावं आणि शांतपणे. मी असे महात्मे पाहिलेच मोठे मोठे. श्रद्धे धुंडा महाराज किती साध्या मुलाचं, वारकऱ्याचं, पोराचं, वेद्याक्षाचं कीर्तन असं तरी बसायचे. लोक म्हणायचे, नाना तुम्ही कशाला बसता या कीर्तनात? नाही म्हणे,
कीर्तन सगळं जरी त्याच्या पद्धतीने असलं तरी एखादी गोष्ट नवीन मिळते कीर्तनात, आणि ज्याला आवड आहे त्याला, म्हणून म्हणून ते त्या ठिकाणी ऐकायचं, सगळं करीत बसायचं, कीर्तन ऐकायचं, भजन करायचं, हे सगळं करायचं. म्हणजे श्रोता असला तर आपण बोलायचं, वक्ता व्हायचं. आपल्याला आपण श्रोता होता आला, आपल्याला वक्ता मिळाला तर त्याचं ऐकायचं, त्याचं ऐकायचं. दोघंही वक्ते असले तर एखादा सुंदर विषय घ्यायचा की ज्यात आपल्याला किंवा कोणाला शंका यायची शक्यता आहे, ती शंका येऊ नये म्हणून त्याची चर्चा करायची. चर्चा ही पण भक्तीच आहे, एक प्रकारची भक्ती आहे. नाहीतर एकांतात जायचं, मोठ्यानं टाहो फोडून रामकृष्णी टाहो नित्यपोडी भजन करायचं. आणि नाही भजन करायला, टाहो फोडायला बळ नाही राहिलं, वक्ता श्रोता कोणी मिळाला नाही, कोणीच मिळालं नाही, अगदी लोडाला टिकून बसायचं किंवा थोडं पडायचं आणि पांडुरंगाच्या पंढरीच्या पांडुरंगाचं, वृंदावनच्या कन्हैयाचं, वैकुंठाच्या विष्णू भगवंताचं, क्षीरसागराच्या शेषशाही भगवंताचं चिंतन करायचं, त्याची तेजस्वी मूर्ती मनात आणायची. सताम प्रसंगाम मम वीर्य संविदो संचिंतयेत भगवच्चरणा वदनारविंदम यद्विस्फुरन् मकरकुण्डलवल्गितेन विद्योतितामलकपोलमुदारणासं. कपिल देवाने आपल्या आईला हे भगवंताचं ध्यान सांगितलं, त्याच्या मुखकमलाचं ध्यान सांगितलं. हे ध्यान केलं तर काय होतं? आपण पांडुरंगाला पाहतो, नमस्कार करून मागे येतो, आपल्याला काहीच वाटत नाही, काही मनावर परिणाम होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. समोर असेल तेव्हा प्रत्यक्ष आणि नसेल तेव्हा चिंतनात तुझ्या मुखाचं ध्यान करीत मी तू मुख पाहिन. नृत्यानुकंपित, आमच्यासाठी अनुकंपा ज्याच्या चेहऱ्यावर दिसते आहे, आमच्याविषयी करुणा ज्याच्या अंतःकरणातून चेहऱ्यावर ओसंडली आहे, अशा मुखाचं चिंतन आम्ही करावं. चिंतेत भगत वदनारविंद यद्विस्फुरन् मकरकुंडलाची शोभा पाहावी, त्याचा गालावर पडलेला प्रकाश पाहावा, सरळ नासिक पाहावं, पांढरे शुभ्र दाताच्या पंक्ती पाहाव्या हिऱ्याच्या, आणि एक एक अवयव पाहत पाहत त्याच्यात आपण रंगून जावं. हे रुची घेऊ गोडी याचं लक्षण आहे, याचं लक्षण. असं चिंतन करायला आपण जर लागलो तर आपल्याला प्रपंचाचं चिंतन करायला काळच जात नाही. आपल्याला कार्य करायला काळ जाऊ द्या, थोडासा काम करायला असू द्या. कोणी आपल्याला भाजी चिरायला सांगितली, कोणी भांडी घासायला सांगितले, कोणी स्वयंपाक करायला सांगितले. अरे पण करता हे करता येतं ना. दळीता कांडीता तुझं गाई नानंता, तोंडानं करता येतं आणि चित्तानं करता येतं. ही सवय मनाला सतत लावली पाहिजे आणि या सवयीच्या अंतःकरणाच्या चिंतनाला जास्त खंड न पडू देता, म्हणून काळ जाऊ नेदू वाया चिंतू विठोबाच्या पाया, अशी गोष्ट आहे. अंतःकरणात प्रेम उचंबळून सततच येईल असं नाही, येतं त्यावेळेला त्याचं आस्वादन करायचं आहे. चर्चा करेल त्यावेळेला करायचं, आत्ता बोललो आपण, सगळ्या प्रकाराने करायचं. आणि ज्या वेळेला काहीच नाही त्यावेळेला चिंतू विठोबाच्या पाया. असं करू. काय करू? ज्याप्रमाणे प्रपंचात आपल्याला भोजनाचे पदार्थ आवडले की ते करतो, नेसण्याचे कपडे आवडले ते नेसतो, अजून काय जे असतील भोग ते भोगतो सगळे. इथं काय करू? भजन भोजन धणी घेऊ नारायण. भजन भोजन करू म्हणजे काय? भजन एक अर्थ भजन करून भोजन करू, पण भोजन रुचीने नाही करू. रुचीने भजन करू आणि भोजन शरीराला लागतं, जगावं लागतं म्हणून करू. साधे पदार्थ असले तरी चालतील, पण देवाला नैवेद्य समर्पण करून मग भोजन आम्ही करू, म्हणजे ते आम्हाला त्रास नाही देणार. आज करा बासुंदी, आज करा बालुशाही, आज करा अमुक, आज करा तमुक, साहित्य आणलं करायचं नाही. ते पापी पातकी सेविती जाण. तर अशा प्रकारचं भोजन करू. तर भोजनात रुची आहे की भजनात रुची आहे? तर भजनात रुची ठेवून आवश्यक ते तेवढं भोजन करू, असा एक अर्थ आहे. दुसरा अर्थ असा आहे की भोजन करता करता प्रत्येक घास जर आपण भगवंताचं नाम घेऊ लागलो
तर ते भोजन नाही, उदर भरणं नव्हे जाणी जे यज्ञकर्म, ते यज्ञकर्म होईल अशी गोष्ट आहे. आणि भजन करता करता त्या भजनात रंगून जाऊन जर आपण भोजनाची आठवणच भूकच विसरलो, कळो नये सुखदुःख तहान पळाली भूकच जर विसरलो, ते भजनच आपलं भोजन झालं. म्हणजे व्यवहारात माणूस भजनच भोजनाकरता करतो, की आपण 2 तास भजनाला बसावं म्हणजे आपल्याला जेवायला उठवायचे नाही. तिथं जेवण आहे भजन झाल्यानंतर हे कळलं की गोडी नसताना सुद्धा माणसं भजनाला येऊन उभं राहतात. का? नंतर जेवायला असं टाळाटाळ करी की चालली, असं होईल. म्हणजे त्याला मी नाव ठेवत नाही. 2 प्रहरची वेळ असतेच, भूक लागतेच माणसाला, परंतु ते भोजनासाठी भजन झालं. भजनासाठी भोजन हे असतं की आता आपल्याला 4 तास भजन करायचे, काहीतरी देता का थोडं मला, असं म्हणून जर खाल्लं तर ते भजनासाठी भोजन झालं. भोजनासाठी भोजन, भजनासाठी भोजन, भोजनासाठी भजन आणि भजनासाठी भजन, अशा 4 गोष्टी आहेत. म्हणून करू भजन भोजन, भजन हेच भोजन करू अशी गोष्ट आहे. जसा राजा परीक्षित न लागते, बंतन त्वम मुखा भोजच्युतम हरिकथामृतम, मला तहान लागतच नाही, कारण तुमच्या मुखातून येणारं हरिकथेचं अमृत माझी तहान भागवीत आहे. आता मी तहानमुखीच्या पलीकडे गेलो. अवस्था आहे ती, एक अवस्था आहे. रागद्वेषो वियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन् आत्मवश्येर विविधे आत्मा प्रसाद मधिगच्छति प्रसादे सर्व दुःखानां हानी रस्योपजायते. माऊलींनी म्हटलंय, जैसा अमृताचा निर्धरू प्रसवे जयाचा जठरू, मग क्षुधे तृषेचा आडधरू नाही तया, अशी गोष्ट आहे. म्हणून करू भजन भोजन. भोजन करताना भजन करू म्हणजे देवाचं नाव घेऊन घास मुखात घालू, ते भोजन आमचं भजन होईल. भजन करण्याकरता आम्हाला फार वेळ असला तर आम्ही मागून घेऊ, थोडं आम्हाला काहीतरी खायला द्या बाबा, म्हणजे आम्हाला भजनात लक्ष लागेल चांगलं, असं करू. भजन करता करता भोजनाची आठवण विसरेल इतकं प्रेमाने भजन करू. अनेक अर्थाने करू भजन भोजन. आणि काय करू? धणी घेऊ नारायण. धणी घेऊ म्हणजे तृप्ती होईपर्यंत, हौस फिटेपर्यंत, थकून ग्लानी येऊन झोपायला येईपर्यंत आणि शेवटी मरेपर्यंत. उठल्या जाग झाल्याचा जो क्षण आहे, त्या क्षणापासून भगवंताचं स्मरण, चिंतन, गायन हे सुरू पाहिजे झोपेपर्यंत, थकेपर्यंत, झोपेपर्यंत. आणि आपलं भजन सुरू झाल्यापासून मरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत. सर्व्हिस संपते, व्यवसाय संपतो, कला संपते, क्रीडा संपते. मोठे मोठे क्रिकेटपटू रिटायर होतात की नाही, सेवानिवृत्त होतात की नाही, संपलं म्हणे आता आमचं. असं किती दिवस खेळायचं, किती दिवस गायचं. मी गाणं बंद केलं, आता वाजवणं बंद केलं. प्रत्येक क्षेत्रातले माणसं रिटायरमेंट घेतात, पण भक्तीत माणूस रिटायरमेंट नाही होत. आता संपली भक्ती, आता नाही करायची भक्ती, असं नाही. मग माणूस संपतो पण भक्ती नाही संपत, ती तशीच त्याच्याबरोबर झाली. मग म्हणतात राम राम करीत करीत हे केले. याला व्यवहारातलं काही कळत नाही, पण देवाचं नाव त्यांचं सुटलं नाही. माळेचं बोट असं 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 शेवटपर्यंत करतं माणसाचं, अशी गोष्ट. डॉक्टर म्हणतात त्याच्यात काही राहिलं नाही, बोट हालत असतं, अशी उदाहरण आहे. तर ही भक्ती याच्यात तुटी नसावी, म्हणून वाया ना जाऊ नेदू, काळ जाऊ नेदू वाया, आपलं करू भजन भोजन धडी ठेवू नारायण. नारायण धडी घेऊ. आता मी जे म्हटलं शेवटपर्यंत करायचं असतं, झोपेपर्यंत किंवा मरेपर्यंत, ते काही शेवटपर्यंत जागरूकतेने करायचं असलं आणि हे आपलं सुटल बरं का आपल्याला, असं नाही. ही जी जागरूकतेची किंवा सावधतेची किंवा धोक्याची जी अवस्था आहे ना, ही अवस्था विशिष्ट मर्यादेपर्यंत. त्याच्या पुढे एकदा सुसाट भजनाचा आनंद निर्माण झाला की मग या विषयाला कोण मिळतं. अरे विषय विश्वर पडिला निश्चेष, अंगी ब्रह्मरस ठसावला, माझी मन झाली अनावर वाचा, छंदया नामाचा घेतला असे, धनाचा कृपणा लोभ जैसा, तुका म्हणे गंगा सागर संगमी तैसा झाल्यावरून. सागरात नदी जाते, ती काय मागं पाहते का काय चाललं म्हणून. त्याप्रमाणे
भक्तीच्या सागरात एकदा जीव डुबून गेला की तो जीव स्वतःलाच हारून जातो, तो विषयाची आठवण करीलच कशी. पण ही पुढची अवस्था आहे. प्रेमरस गोडी ज्यावेळेला प्राप्त होते त्यावेळेला त्याचा विषयाची गोडी संपूर्ण प्रेमरसाची गोडी त्याची जर जोडी झाली तर ती पक्की नसते त्यावेळेला. म्हणून रुची रुची घेऊ घास, काळ जाऊ नेदू वाया, चिंतू विठोबाच्या पाया आणि करू भजन भोजन धणी घेऊ नारायण. हे जे चरण आहेत हे या जोडावरच्या भक्तीसाठी आहेत. त्यावेळेला साधकानं सावधान राहावं लागतं आणि ते सावधान राहणं त्याचं पक्क झालं की तो नारायण स्वरूप प्रेम लक्षणा भक्ती स्वरूप बनतो. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की मी जे हे निर्णय घेतलेत काय की प्रेमरस गोडी झाली आहे, सिद्धावस्था आहे, पण धोका टळला सांगता येत नाही. म्हणून रुची रुची घेऊ घास, त्याचं अनुसरण सतत चालू ठेवू, मध्ये काळ वाया जाऊ देणार नाही, विठोबाच्या पायाचं चिंतन सोडणार नाही, भोजन करताना सुद्धा भजन सोडणार नाही, भजन सोडणार नाही. एखादा शेतकरी असतो, शेतात पीक आलेलं असतं, राखण करायची असते, सगळे चोर वीर सगळं काय 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 असतं, तर तो म्हणतो मी जेवायपुरतं सुद्धा घरी येत नाही, तू इथं मला भाकरी आणून दे, बायकोला सांगतो. आणि तो तिथं बघत बघत ती भाकरी खातो. त्याप्रमाणे जेवणाची क्रिया किंवा कोणतीही प्रपंचाची क्रिया असताना परमेश्वराला विसरून ती क्रिया नाही करायची, परमेश्वराला स्मरत ती क्रिया करायची, अशी गोष्ट आहे. म्हणून धणी घेऊन नारायण. याचा परिणाम काय होतो? याचा परिणाम होतो एकीकडे पूर्ण तृप्ती निर्माण होते, निरंकुशा तृप्ती. तेथे माझ्या मना होई पक्षीला साधावया का तृप्तीच्या, निरंकुशा तृप्ती. म्हणून भक्तिशास्त्रामध्ये नारद भक्तिसूत्रामध्ये स महात्मा काय तृप्तो भवती मत्तो भवती अमृतो भवती असं म्हटलं आहे की तो अमृतत्वाला प्राप्त होतो, तो मत्त असा मस्त अशा प्रकारचा होतो, तो तृप्त होतो, त्याला कशाची गरज लागत नाही, दुसऱ्या कशाची, भक्तिप्रेमाशिवाय. म्हणून तुकाराम महाराज ही जी जागरूकता आणि सावधानता सांगतात, प्रेमसुखाची जोडी तर त्यानं झाली, पण रुचीने गोडी घेऊ, भजन भोजन करू, धणीवर नारायण घेऊ, हे सगळं करीत असताना जेव्हा तृप्त अवस्था होईल त्याचं वर्णन शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे जीव झाला होय तुझ्याने विठ्ठला. माझा जीव आता झाला म्हणजे पोटभर झाला. व्यवहारात आपलं पोट भरलं नाही तर बस भरलं पोट, आता भरलं पोट. कारण काय, एखादी वाढणारी बाई असते ती तासाला तत्कूर भाकरी आणून वाढते आणि म्हणते सावकाश जेवा महाराज, ते म्हणजे जेवणच झाला तो माझा. वाढीते या पुढे भुकेला उपरोधे म्हणे मी झाला, तोची पिढे आणि आपुला दोषही तया, सगळं सांगत नाही. परंतु व्यवहारात उपरोधाने पोट भरलं नाही तरी भरलं म्हणतात, पण इथं असं नाही. तुका म्हणे जीव झाला. हे पोट ह्या कातड्याचं पोट नाही आहे, ह्या शरीराचं पोट नाही आहे. स्थूल शरीराचं पोट अन्नानं भरतं, सूक्ष्म शरीराचं पोट प्रेमानं भरतं बरं का, बुद्धीचं पोट ज्ञानानं भरतं आणि जीवाचं पोट परमात्म्यानं भरतं, अशी गोष्ट आहे. म्हणून जर जीव झाला, ते असं म्हणा, देव तिळी आला गोडे गोड जीव झाला असं म्हटलं. साधला पर्वकाळ गेला अंतरीचा म्हण. तर जीवाची तृप्ती आहे, ती जीवाची तृप्ती परमात्म्याशी एकरूप झाल्याशिवाय नाही. आणि परमात्म्याशी एकरूप होणं हे भक्तिप्रेमाशिवाय सुलभ नाही. म्हणून भक्तिप्रेमाचा परिपोष करता करता हा जीव परमेश्वराचं रूप त्या ठिकाणी होतो. त्यावेळेला भक्तीचा कळस संपतो म्हणजे संपत नाहीच. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत भक्ती आहेच आहे, कुठं जाण कसंही करा. म्हणून एकीकडे धणी घेऊ म्हणजे प्रेम भक्ती करीतच राहू, आणि एकीकडे त्याच्याशी एकरूप होऊन जसे मिळे तशी असे समुद्री गंगा जळ जैसे तैसे मी होणी सर्वस्वे मजशी बसते. भगवान म्हणतात गंगेचं पाणी समुद्रात मिळताना एक पाणी मिळत असतं आणि एक पाणी मागून येत असतं आणि एक त्याच्याशी एकरूप होत असतं.
त्याच्याशी एकरूप होणं आणि मागून पाणी येणं, ह्या दोन्ही प्रक्रिया जशा चालत असतात त्याप्रमाणे धणी घेऊन नारायण हेही चालू असतं मागं येणारं पाणी, आणि तुका म्हणे जीव झाला तृप्त झाला हेही चालू असतं. हे दोन्ही पण त्या ठिकाणी चालू असतात. तर तुकाराम महाराज म्हणतात माझा जीव झाला म्हणजे तृप्त झाला. तो कशानं? होय तुझ्याने विठ्ठल. ही गोष्ट कशाने होते? तर तुझ्यामुळेच होते. जीव अपूर्ण आहे, परमात्म्या वाचून जीव अपूर्ण आहे, पण परमात्म्याची प्राप्ती होते त्यावेळेला तो पूर्ण होतो. मग ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते असं त्या ठिकाणी श्रुतींचं वचन आहे. म्हणजे श्रुतिवचनाप्रमाणे पूर्ण अवस्था तैशी ते पूर्ण अवस्था काही देहपणे पंडुसुता आवरे काही सविता बिंबे धरिला, तशी ती पूर्ण अवस्था भक्तीनं प्राप्त होते. आणि त्याच्याकरता प्रेमरस जोडी प्राप्त व्हावी लागते. ती तुकाराम महाराजांना झाली. ती पक्की करून जीव झालापर्यंत किंवा पूर्ण अवस्थेपर्यंत जाण्यासाठी जी जागरूकता आहे ती महाराजांनी सांगितली. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की साधकांना ही फार मोठी मेजवानी आहे. तेव्हा साधकांनी खूप सावधान राहायचं असतं. कशाकरता? प्रपंचातून आपलं चित्त काढून परमार्थाची गोडी लागावी, त्या गोडीचा अनुभव यावा, त्याची जोडी व्हावी. त्याच्यानंतर काळ वाया जाऊ देऊ नये, भगवंताचं चिंतन करावं, भजनच भोजन करावं, नारायण ध्यानी घ्यावा आणि जीव झाला या अवस्थेला प्राप्त करून घेऊन आपली जीवन यात्रा सफल करावी. हा तुकाराम महाराजांचा संदेश आपल्या साधकांच्या हृदयात ठेवण्याचा प्रयत्न करीत करीत झालेली सेवा सद्गुरू माऊलींच्या चरणी समर्पण करून, प्रभूंच्या चरणी समर्पण करून या सेवेला इथेच पूर्ण विराम देऊ. धन्यवाद. तुका म्हणे जीव झाला, तुका म्हणे जीव
महाराज